मी ही जेली लिपस्टिक तुम्हाला क्यूट अशी अगोदरच्या लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवली आणि आताही दाखवते. मला तर फार आवडलेली आहे. दिसते वाव. ही ॲज अ ब्रश म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. आय लव्ह इट. थोडं खाऊन टाकू. इतकं सुंदर शेड आहे ना हा. वाव. ऑलरेडी थोडं लावला आहे ॲज अ ब्लश म्हणून, पण तुम्हाला दाखवते. लेट मी शो यू. आता त्याच्यावर जास्तच पिंकिश दिसतोय तो. ऑलरेडी मी लावला होता थोडासा आणि अजून थोडा शेड लावला तर टमाटर असं वाटतंय मला. इथे पण लावला म्हणजे लेट मी शो यू. मी लावला होता ऑलरेडी अगोदर, यूज करून बघितला. त्याच्यानंतर बोलली तुम्हाला दाखवून बघू परत एकदा की मला तर फार आवडलं. फार आवडली. खूप क्यूट आहे आणि स्मेल तो खूपच सुंदर आहे. मला तर फार आवडला. बघायलाच इतकी क्यूट वाटते काय सांगू. आणि जर स्मेल घेतलं तर मला तर वाटतं अक्षरशः खाऊन ठेवला मी. मला ना जेली लिपस्टिक किंवा लिप बाम मला फार आवडतात. माझ्याकडे खूप सारे अशा आहेत जेली टाईपमध्ये, मला खूप आवडतात. पण पर्सनली हा मला इतका आवडला आहे ना. आणि याचं स्ट्रक्चर खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. हा पर्सनली मला खूप आवडला म्हणून मी परत एकदा याचा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हालाही याची लिंक हवी असेल तर मी नक्कीच टॅग करेल. तुम्ही नक्कीच बाय करा आणि बघा कशी आहे. मला तर फार आवडले. ॲक्च्युली मी लिपस्टिक लावल्याने हे सुद्धा यूज केला, त्यामुळे लिप्सवर नाही लावू शकत. पण तुम्ही हा शेड ना जो तुमच्या स्किनवर सूट होणार ना तो शेड हा बनतो. तुम्ही लिप्सवर लावला ना जो तुम्हाला सूट होणार तो शेड याने बनतो. ते फार सुंदर आहे. मला तर फार आवडला. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि बॅकग्राऊंड आवाज येत असेल तर ॲक्च्युली मी माईक लावायचं विसरली आहे, त्याच्यामुळे समजून घ्या. तुम्हाला आवाज येत नसेल तर कारण काही करू शकत नाही. मला एवढं छान वाटलं ना हे यूज केल्यानंतर ॲज अ ब्लश म्हणून. तुम्ही डायरेक्ट व्हिडिओज बनवून टाकूया आणि मी ॲज अ म्हणजे माईक लावायचं सुद्धा विसरून गेली. इतकं सुंदर आहे ना हा ब्लश म्हणून पण यूज करू शकता. आणि स्टिक डेली यूजसाठी परफेक्ट आहे. परफेक्ट डेली यूजसाठी मला तर फार आवडला आहे. आणि अंडर बजेटमध्ये आहे. पहिली गोष्ट अंडर बजेटमध्ये 200च्या आतमध्ये येणार खरं सांगू. आणि मेशोवर काय सांगू क्वालिटी पण मस्त आणि प्राईस पण मला तर फार आवडलं. आणि तुम्हालाही हवी असेल तर मी नक्कीच टॅग करेल. तुम्ही कमेंटमध्ये लिंक कसं पाठवा. आणि मी अजूनही मागवणार माझ्या मम्मासाठी. माझ्या मम्मालाही आवडलेली आहे. मम्माला दुसऱ्या कोणता शेड देऊ का दुसरा कोणता आणू नको हाच पाहिजे. तर मी तिलाही ऑर्डर केली आहे. पण पर्सनली मी बोलली मी स्वतः सांगू तुम्हाला की खरंच कसं आहे शेड. हे कोणतंही कोलॅब नाही आहे, प्रमोशन नाही आहे, कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन नाही आहे ॲक्च्युली. नाही तर तुम्हाला वाटेल प्रमोशन करते. नाही. पर्सनली मला हा खूप आवडलेला आहे. खरंच ग्लॅम 21चा खूप छान आहे. कोणत्या ब्रँडचं प्रमोशन नाही आहे खरं सांगते. आणि मला याचे काही पैसे भेटलेले नाही, कोणताही कोलॅब नाही आहे. आणि मी खूप सारे कोलॅब करते पण याचा नाही आहे. हे प्रमोशन नाही आहे माझं. हे पर्सनली सांगते. पर्सनली माझा जो रिझल्ट आहे जे मला आवडलं आहे पर्सनली मला वाटलं की मी तुम्हालाही सांगू त्यामुळे मी सांगते. तर कोणी असं मॅसेज करू नका की हे प्रमोशन आहे याचं ग्लॅम 21चं. तर प्रमोशन नाही आहे. मी अगोदरच मग तुम्हाला सांगितलं असं कोणत्या ब्रँडचं आहे काय तिथून सुरुवात केली असती. पण नाही मी यूज केल्यानंतर माझ्या फेसवर लावल्यानंतर तुम्हाला सांगते ना. सो तुम्हाला याची लिंक हवी असेल तुम्ही नक्कीच टॅग करेल. कमेंट फॉलो. बाय बाय. जास्त खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे.